नमस्कार. आज आम्ही आलो सोलापूर येथे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. ही महालक्ष्मी म्हणजे अंबाबाई हे 52 शक्तिपीठापैकी मानलं जातं असं हे महालक्ष्मी मंदिर आहे. ही देवी महाराष्ट्रातील लोकांचं कुलदैवत आणि कुलस्वामी मानलं जातं. अशी ही देवीच्या दर्शनाला आम्ही आता आलेलो आहोत. आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे, चांगलं दर्शन झालं आणि आम्ही आता इथून निघतो. धन्यवाद. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं आज आम्ही आलोत ज्योतिबा इथं आलेलो आहोत. ज्योतिबा मंदिर हे
ब्रह्मा विष्णू महेश यांचं अवतार मानला जातो आणि हे मंदिर समुद्री सपाटीपासून 3129 फूट आहे आणि हे मंदिर पवित्र आणि दख्खनचा राजा असं मानलं जाते देवाला आणि सुंदर असं मंदिर आहे. पाषाणकालीन मंदिर दिसतोय इकडं. हे मंदिर दाखवत मी तुम्हाला याच्यात दख्खनचा चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं चांग भलं र चांग भलं देवा ज्योतिबा चांग भलं माया ममता गुलाल उधळू माया ममता गुलाल उधळू भाव भक्तीची फुलर भाव भक्तीची फुलर चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर देवा ज्योतिबा चांग भलर चांग भलर चांग भलर देवा ज्योतिबा चांग भलर. तुझ्या नावाचा डंका गाजतीन ही लोक. धन्य धन्य बाजी प्रभुवीर धन्य धन्य बाजी प्रभुवीर रणधुरधर शूर बहादर कसा तो धगधगता अंगार दिवस असो वा असो अंधार रण मैदानी लढे. नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणगिरी दिनेश. आज आम्ही आलो पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहोत. पन्हाळा किल्ल्यावरती आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे किल्ल्यावरती जवळजवळ 500 दिवस इथे राहिलेले आहेत आणि या किल्ल्यावरती धान्याचं कोठार आहे. त्या धान्याच्या कोठाराला गंगा जमुना सरस्वती असं बोललं जातं. ही जे कोठार दिसतात ही कोठार आहेत आणि हे आपल्याला कोठार सैन्याला पुरवण्यासाठी अशा 3 मजली इमारती आहेत. हे जे कोठार दाखवलं 3 मजली इमारत आहे आणि या कोठार याच्यावरती धान्य साठवायचे याच्यावरती आणि शत्रूला हे करण्यासाठी हा किल्ला प्रसिद्ध होता, म्हणजे हरागिरी करण्यासाठी. आणि आपल्याला या किल्ल्यावरती 3 विहिरी पण आहेत. 3 मजली विहिरी आहेत आणि त्या भूमिगत विहीर आहेत आणि ते विहिरीचं पाणी आपल्या सैन्याला कसं मिळेल हे या विहिरीमध्ये दाखवलंय. 3 मजली विहिरी आहे. कुठे आहेत अजून आम्हाला माहिती नाही. 3 मजली विहीर आहे आणि त्या भूमिगत. नमस्कार, मी दिनेश पाटील. आम्ही इथं आलो पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहोत. ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते हे आमचे 2 पार्टनर्स आले आहेत, रमेश आणि दीपक. ही जी बिल्डिंग दिसते हे धान्याचं कोठार आहे. ही 3 मजली बिल्डिंग आहे जवळजवळ. आपल्या सैन्यांना धान्याचं कोठार इथे पाहिजे म्हणून हे कोठार बांधण्यात आलेलं आहे. असं हे बिल्डिंग आहे ना. बिल्डिंग कशी आहे बघा. आतमध्ये असं म्हणजे पाणी जाण्यासाठी पण ही अशी बिल्डिंग बनवलेली आहे इथे आणि सुंदर असा राजवाडासारखं बनवलंय बघा. असं वाटते सुंदर, असं वाटते सुंदर असं वाटते. ही 3 मजली इमारत आहे ही आणि आतमध्ये पूर्ण असं कालोख आहे आणि वरून हे इथं जे होल दिसतंय याच्यामधून ते वरून धान्य टाकायचे इथे आणि इथं साठवायचे ते. आणि या किल्ल्यावरती 3 विहिरी पण आहेत. किल्ला कसा आहे बघा. हा किल्ला कसा दिसतोय बघा. अशी कमान एकदम जुन्या बिल्डिंगसारखं आहे. या बिल्डिंग 400 ते 500 वर्ष झाली. बिल्डिंग जशी जशी अद्याप उभी आहे अशी ही बिल्डिंग आहे. पन्हाळा किल्ला इथं आम्ही आलेलो आहोत आणि सुंदर असं बनवलेलं आहे. दगडकाम कसं आहे बघा. दगडकाम मस्त बनवलेलं आहे. हा गोडाऊन आहे म्हणजे धान्याचा कोठार म्हणतात ते कोठार आहे.
मंडळासाठी शेळबेस मोडले पण हा 500 वर्षापासून पण आहे. आज आम्ही तिथं पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहोत. आज या इकडे जो आम्ही आलेलो आहोत, आम्ही आलो तर कोल्हापूरचं महालक्ष्मी दर्शन सकाळी घेतलं. नंतर आमचे गुरु माऊली त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या घरी आम्ही गेलो, दर्शन घेतलं. नंतर आता पन्हाळा किल्ल्यावरती आलेलो आहे. पन्हाळा किल्ला ती इकडे येण्याची कल्पना दीपक आम्हाला काल बोलला का आपण चला कोल्हापूरला जाऊया. कोल्हापूरला गेल्यानंतर आपण तुमच्याकडे दर्शन घ्यायचं, पन्हाळा गेला तर ज्योतिबा करू, जर आपण उद्या नरसोबाची वाडीला जाऊन रिटर्न घरी जाऊ. तर मग आज पन्हाळा गेल्यावर की दीपक पेंडेकरची कृपा म्हणावी, त्याच्या माध्यमातून आम्ही इथं आलो. दीपक तुझ्या हा किल्ला जो पन्हाळा किल्ल्यावरती आलोय आणि हा किल्ला आहे ना, हा समुद्री सपाटीपासून 2772 फूट आहे आणि मस्त वाटलं. पण इथं आम्हाला जास्त प्रवास करत असताना आम्ही गाडी कार घेऊन आलो. डायरेक्ट इथं कार पण येते आणि जर पायथ्यापासून 2272 फूट आहे. आणि या इथे येण्याची आयडिया दीपकची आहे. दीपक आम्हाला बोला आपण चला पन्हाळा गेलो. दीपक तुझा किल्ला कितवा असेल? हा माझा किल्ला 72 का 72 आहे? 70 किल्ला म्हणजे 70 वर ट्रॅक आहे. 70 वर किल्ला झाला. अच्छा. पण हा खूप मोठा किल्ला आहे आणि प्रत्येक पॉईंटला गाडी जाते. म्हणजे आपल्याला काय ट्रॅक करायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येक ठिकाणी गाडी जाते. आपण गाडी असं पण मस्त आहे, खूप छान आहे, खूप विस्तार धोका आहे. अजून आपले किल्ले आहेत जवळजवळ 350. त्याच्यातल्या आता 70 झाले. मग आणखी किती होती तरी तुझ्या वयाप्रमाणे? तेवढंच महाराज देखील तेवढं आपण बघायचं. तुम्ही कसं वाटतं किल्ला? छान वाटलं. इतिहास हा पन्हाळ्याचा, ऐक मावळ्या करुणी काना. इतिहास हा पन्हाळ्याचा, ऐक मावळ्या करुणी काना. इतिहास हा पन्हाळ्याचा. पराशराचा पराशराश्रम, ब्रह्मशैल हा ब्रह्माचा, नागांचा हा पन्नगाल. आम्ही आता बालूमामा मंदिर. बालूमामा हे थोर समाजसेवक आणि थोर संत होते, आध्यात्मिक होते आणि ते धनगर समाजाशी निगडीत होते. हे बालूमामाचं मंदिर, इथं आम्ही आलेलोच आता आणि दर्शन वगैरे झालं आमचं. भरपूर लाईन होती. हे मंदिर असं सुंदर बनवलेलं आहे. स्वर्ग तुमच्या पायथ्याशी आज मजला लाभले. स्वामी आमच्या जीवनाचे अर्थ हे कळू लागले. पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ. पाठीशी आमच्या तू असता सारे भय व्यर्थ. नरसोबाची वाडी पंचगंगा नदीच्या संगमावरती हे मंदिर बसलेलं आहे. आता हे मंदिर पूर्ण पाण्यात आहे. मी दाखवतो तुम्हाला. याच्यात पूर्ण मंदिर पाण्याखाली आहे. जो आपल्या मांडीच्या भागापर्यंत हे मंदिर पाण्याखाली आहे. हे असं हे मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील पूर्ण प्रसिद्ध ठिकाण असं तीर्थक्षेत्र श्री दत्त मंदिर नरसोबाची वाडी. इथं आम्ही आता नरसोबाची वाडी दत्त मंदिर इथं आलेलं. पूर्ण पाण्यामध्ये मंदिर, जवळजवळ अर्धा मंदिर बुडालेलं आहे आणि आम्ही पाण्यामधून हातपॅन्टवरती या मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे जुनं मंदिर, पाण्यामध्ये आहोत मंदिर. हे बघा आमचे रमेश म्हात्रे. कृष्णा आणि पंचगंगा नदीवरती हे मंदिर वसलेलं आहे. आता पाण्याची जास्त पातळी वाढल्यामुळं मगाशी लोकांना असे फेरं घालून देत होते प्रदक्षिणा. आता प्रदक्षिणा इथं घालून देत नाही. इथं सिक्युरिटी पण आहेत. सिक्युरिटी जाऊन नाही देत तिकडे. त्याच्यामध्ये हे असं मंदिर आहे पाण्याखाली. हे पूर्ण खिडकीतून दिसते बघा मंदिर. जय श्री गणेश. ओम श्री गणेश. ओम श्री दत्त. 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 नरसोबाच्या वाडीला दत्त माऊली माझी गुरु माऊली. नरसोबाच्या वाडीला दत्त
भक्तांना देई कृपा सावली, भक्तांना देई कृपा सावली.